आजची पत्रकार परिषद सकल हिंदू समाजामार्फत घेतली जाते। या पत्रकार परिषदेमध्ये कोणताही राजकीय हेतू नाही किंवा राजकीय याच्याशी पत्रकार परिषदेशी कोणताही राजकीय संबंध नाही। सकल हिंदू समाज एकत्र येऊन जो सरफराज खाजा गेली 35 वर्ष गोमांसाची वाहतूक करून तो सावंतवाडीत आणून त्याची विक्री करत होता। त्याने आज तगायत ते मांस कोणाकोणाला विकलं, त्याचं मुख्य मार्केट कुठे होतं, त्याच्या मागचे सूत्रधार कोण होते, याबाबतची पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं होतं। जे पोलीस API आहेत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिविले, त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं। त्यांच्या कामाबद्दल कुठेही माझा वाद नाही। त्यांनी संबंधित आरोपीला 4 दिवसाची पोलीस कोठडी मिळवली। त्यानंतर ते त्याला बेळगावला घेऊन गेले, ज्या ठिकाणी अधिकृत त्यांचा लायसन्सधारक कारखाना आहे, कत्तलखाना आहे। त्या कत्तलखान्यात जाऊन त्या या संबंधित इस्माने आपल्याकडनंच ते गोमांस नेलं असं संबंधिताचा कबुली जबाब घेतला आणि आज तगायत तो पोलीस कोठडीत आहे। इथपर्यंतचा विषय ठीक आहे। त्यानंतर त्याच्या बहिणीने आमच्या काही हिंदू रक्षकांना त्यांच्या घरी जाऊन धमकावण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पोलीस स्थानकात येऊन तिने जो धिंगाणा घातला, संबंधिताने मला विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, दांडा घेऊन मारण्याचा प्रयत्न केला, अशी खोटी फिर्याद देण्याचा जो प्रयत्न केला आणि ती खोटी फिर्याद घेतली गेली नाही म्हणून वरिष्ठांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल आज आक्षेप नोंदवण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे। आमच्या समाज बांधवांना, आमच्या हिंदू बांधवांना चुकीच्या पद्धतीने जर गोवण्याचा प्रयत्न झाला तर सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरेल आणि त्यानंतर जो भयंकर परिणाम होतील त्या परिणामाची जबाबदारी पोलीस प्रशासनाला घ्यावी लागेल। कारण आज तगायत हिंदू समाज शांत होता। सावंतवाडी शहरातच नव्हे, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मुस्लिम लोकांची हॉटेल्स आहेत। त्या हॉटेलना ते गोमांस जातं का, याबाबतही मी साशंकता व्यक्त केली नाही। असं असताना देखील आज तगायत एकाही मुस्लिम संघटनेने त्यांचा निषेध केला नाही की अशा प्रकारे हे करतात, यांना आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्यांना पाठिंबा नाही किंवा या लोकांना आम्ही आजपासून आमच्यात त्यांना गृहीत धरू नये, असा कोणताही आज तगायत त्यांच्याकडनं संदेश आलेला नाही। आमची एकच मागणी आहे, जो कोणी याने हे कृत्य केलेलं आहे ते कृत्य निषेधार्ह आहे। त्याला कोणत्याही प्रकारे पाठीशी घातले जाऊ नये आणि ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्याला या जिल्ह्यातनं तडीपार केलंच पाहिजे। कारण एक वेळा नाही, असे अनेक वेळा त्याच्याकडनं या घटना घडलेल्या आहेत आणि त्यांनी खुलेआम सांगितलं आहे की मी गेली 35 वर्ष हा धंदा करतो। त्याचं वय किती आणि तो 35 वर्ष धंदा करतो म्हणजे तो 35 वर्ष ते मांस आणून विकतोय, तो कोणाकोणाला विकतोय? आमचे हिंदूनी ते मांस खाल्लं नाही ना। आता आम्हाला किळस वाटायला लागलाय की आमच्या शेजारी असलेली मुस्लिमांची हॉटेलं आम्ही तिथून कधी ना काहीतरी घेऊन जातोय, त्यामध्ये गौमांस होते की नाही हे आम्हाला आता साशंकता निर्माण झाली आणि आम्ही आता ठरवलंय की अशा हॉटेलमध्ये जायचं की नाही हा आता प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे माझं एकच सांगणं आहे की माझ्या ज्या हिंदू रक्षकांनी जे गोमांस पकडलं ते आव्हान म्हणून स्वीकारून पकडलं। कारण त्याच्या घरावर जेव्हा पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी त्याच्याकडे चिकन आढळून आलं। ते चिकन कसं आढळून आलं, त्याला कोणी टिप दिली होती की बाबा हे असं असं होणार आहे, तुझ्यावर छापा पडणार आहे। त्यानंतर त्यांनी सगळं ते बदललं आणि हे आव्हान त्यांनी स्वीकारून आमच्या समाज बांधवांनी असू दे, हिंदू बांधवांनी असू दे, गोरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी असू दे, हा एक सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। त्याला कोणत्याही प्रकारची इजा पोचवली नाही आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं। असं असूनही त्यांची घरची मंडळी चुकीच्या पद्धतीने आमच्या मुलांवर जर आरोप करत असतील तर आम्ही सकल हिंदू समाज म्हणून त्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू। नाही, ती तक्रार करायला गेलेली अशी। आता सावंतवाडीत ही घटना घडल्यानंतर अनेक कुटुंबांनी याचा निषेध व्यक्त केला। कारण अनेक लोक आज सावंतवाडीत एकोप्याने राहतात, एकमेकावर विश्वास ठेवतात। व्यावसायिकदृष्ट्या असू द्या, सामाजिकदृष्ट्या असू द्या, एकामेकावरचा विश्वास आहे। एक सावंतवाडी संस्कृती आहे, संस्थांची संस्कृती आहे। परंतु अशा प्रकारची विकृती आज सावंतवाडी शहरात जर कोण निर्माण करत असेल तर ही विकृती ठेचून काढणं हे सगळ्याच समाजाच्या लोकांचं काम आहे। परंतु ते होताना दिसत नाही। आज ज्या तरुणांनी पाऊल उचललं, हे पाऊल उचलण्याची परिस्थिती का निर्माण झाली आणि हे गोमांस आणण्याचं धाडस गेली 35 वर्ष त्याने का केलं याचा सुद्धा विचार
सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आणि पोलीस प्रशासनाने करण्याची गरज आहे. आपण आज 35 वर्ष डोळे झाकून बसलो होतो का? मग जर 35 वर्ष हा व्यवसाय सुरू आहे, मग हिंदूंच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असा होत असेल आणि अशा प्रकरणातून जर सावंतवाडीत दंगलग्रस्त परिस्थिती निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण? की तुम्ही आमचे जे तरुण आहेत ज्याने पकडून दिलं त्यांना दंगलग्रस्त ठरवणार आहात का? त्यांच्यावर दंगलग्रस्ताची कारवाई करणार आहात का? असे अनेक प्रश्न आज या निमित्ताने प्रश्न निर्माण होत आहेत. आपण एका बाजूने सावंतवाडी आदर्श शहर, सुसंस्कृत शहर, एक सामाजिकदृष्ट्या एकोपा असलेलं शहर असं म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूने अशी विकृती सावंतवाडीत जन्माला येते आणि ते रोखण्यासाठी जर हिंदू सकल संघटनेचे तरुण पुढे येत असतील तर त्यांच्या पाठीशी आपण सर्व समाजाने संघटितपणे उभं राहायला पाहिजे. आज हिंदू समाज सामाजिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आज सर्वांशी प्रमाणे आहे. मग हिंदू समाजाशी ही गद्दारी का? त्यांच्या भावनाची गद्दारी का? त्यांच्या धार्मिकतेची गद्दारी का? कारण गाय ही आमची देवता आहे आणि अशा प्रकारे आपल्या समाजाच्या बाबतीत कोणतरी एखादा तरुण असे विकृत प्रकार शहरात घडवत असेल तर त्याचं सामाजिक बंधन हे झालंच पाहिजे. माझे मित्र आता गावडे म्हणाले अशा लोकांना सावंतवाडी हद्दपार करा, हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. परंतु अशी विकृती पुन्हा जन्माला येऊ नये यासाठी सर्वच समाजाने, आपल्याकडे शांता समिती आहे पोलीस स्टेशनला, ठराविक कामासाठी फक्त शांता समिती असते. अशा प्रकरणात मात्र शांता समितीची बैठक होत नाही. मग ती शांत समिती कामाची काय? अशा प्रकरणात सुद्धा शांत समितीने पुढाकार घेतला पाहिजे. अशी विकृती यांनी चिरून काढली पाहिजे. नंतर उद्या आमच्या तरुणांवर तुम्ही दंगलखोरीचे आरोप कराल, दंगलखोरीचे गुन्हे दाखल कराल. यासाठी आमचा हा पोलिसांनाच नव्हे तर जिल्ह्यातील पूर्ण प्रशासनाला आज सांगणं आहे की अशी विकृती जन्माला येण्यापूर्वीच प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी, जेणेकरून आपल्या कुठल्याच तरुणाला अशा प्रकारच्या विकृतीला रोखण्याची कारवाई करण्यासाठी पुढे जाऊ लागू नये. कारण सावंतवाडी हे शांत आहे, सुसंस्कृत आहे. याचा अर्थ जर हिंदूंच्या भावनेशी कोण खेळत असतील तर मात्र त्याचा निपटारा आम्हाला करावाच लागेल. हा आमचा नुसता इशारा नाही तर प्रशासनाने जागृतपणे, डोसपणे अशा पद्धतीवर कारवाई करावी. पोलिसांनी जशी आज कारवाई केली तशी ती कारवाई सातत्याने करावी आणि त्यात सातत्य राहावं की पुन्हा कुठलाही तरुण अशा प्रकारचं गोमांस निदान सावंतवाडीत तरी आणणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी. नाही तर आमच्यातलेच काही लोक टीप देणार आहेत. आत्ताच एक माझे मित्र म्हणाले की त्याच्या घरात धाड घातली, त्याला आधीच कळालं. मग हे लोकसुद्धा कोण आहेत यांचा सुद्धा शोध आपल्या हिंदू सकल समाजाने घेतला पाहिजे. समाज हा कुठलाही कोणाच्याही धार्मिक भावना पेटवा म्हणून जात नाही. मग आज अशा जर घटना घडत असतील तर त्याचा निषेध करण्यासाठी सामुदायिकरित्या बैठक घेऊन सावंतवाडी शहरातील प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे असं माझं आव्हान आहे. सावंतवाडीत चाललंय त्यामागे ही तरुण पिढी आज खंबीरपणे उभी आहे आणि आज कोणतरी परजातीतील किंवा परधर्मातील व्यक्ती त्या व्यक्तींवर येऊन जे काही गुन्हे दाखल करत आहेत त्यासाठी आज आम्ही स्त्रिया रणरागिणी बनून ह्या सर्व पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहू आणि पुढच्या वेळी आपण स्त्री काय म्हणतो की गाय ही गोमाता आहे, आपण तिची पूजा करतो आणि ती वाचवण्यासाठी आज प्रत्येक सावंतवाडीतली स्त्री प्रत्येक घरातनं खंबीरपणे ह्या सर्व पुरुषांच्या मागे उभी राहील. आणि एक आव्हान करतो की पुढच्या वेळी सगळ्यांनी जेव्हाही काही असेल तेव्हा एक महिलांची टीम करून आम्ही प्रत्येक वेळी सर्व महिला तुमच्या पाठीशी कायम उभ्या राहू आणि ज्यावेळी एक कुठचंही काही कार्य असेल त्यावेळी तुम्ही मागे ठेवून आम्ही तुमच्या पुढे उभ्या राहू.